महाराष्ट्रामध्ये सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे। मात्र या निवडणुकांवरती एक निवडणूक रद्द होण्याची टांगती तलवार असल्याचं चर्चा होती। असं म्हणण्याचं कारण म्हणजे जिथे जिथे 50% वर आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली आहे असा आरोप करण्यात आला होता, तिथे निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। याची याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। मात्र या सगळ्या प्रकरणावरती आज सुप्रीम कोर्टाने एक मोठा आदेश दिलेला आहे। याच याचिकेवरती सुनावणी घेताना आज सुप्रीम कोर्टाने ज्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निर्धारित वेळेतच घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर 40 नगर परिषद आणि 17 नगरपंचायतींमध्ये जे 50% आरक्षण मर्यादा होती ती ओलांडली गेलेली होती आणि हे मान्य देखील राज्य सरकारकडून करण्यात आलेले। त्यामुळेच एकंदरीत एक टांगती तलवार जी आहे ती या निवडणुकांवरती होती। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय देत निर्धारित वेळेतच या ज्या निवडणुका आहेत त्या घेण्याचा आदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे। आता या सगळ्या त्या 57 जागांचं नेमकं काय होणार असा साहजिकच एक प्रश्न पडला असेल। तर ते 57 जागांवरती देखील बाकीच्या ठिकाणी कशा 50% आत निवडणुका आरक्षण आहे त्याचं नॉर्मली निवडणुका होतील, तसंच इथेही या 57 संस्था ज्या आहेत तिथं निवडणुका होणार आहेत। मात्र याचे निकाल जे असतील ते न्यायप्रविष्ट असणार आहेत, म्हणजेच निवडणुका होणार, उमेदवार देखील जो जिंकेल तो घोषित होईल। मात्र त्यांचा आनंद जो असेल तो फार काळ टिकेल की नाही हे सांगता येणार नाही आहे, कारण की या संपूर्ण प्रकरणात 21 जानेवारीला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। 3 न्यायाधीशांसमोर ही सुनावणी असणार आहे। त्यामुळे एकंदरीत त्या 57 जागांचा जो निकाल असणार आहे तो 21 जानेवारीला किंवा या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल जो असेल त्याच्या आधारावरती त्यांचं जो त्या उमेदवारांचं किंवा त्या विजयी उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच 21 जानेवारीच्या सुनावणीत काय होतं आणि जर न्यायालयाला वाटलं की आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका ज्या आहेत ते योग्य पद्धतीने झालेल्या नाही आहे, तर ते या 57 जागांच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या रद्द देखील करू शकतात। त्यामुळे त्या उमेदवार असतील जिथे या 57 जागांवरती विजयी ठरतील त्यांचा आनंद असेल किंवा त्यांचा जो मनातली धाकधूक जी असेल ती अंतिम निकालापर्यंतच राहील। त्यामुळे एकंदरीत आता 21 जानेवारीला पुढे काय होतं, निवडणुकांचे निकाल जरी लागले असतील तरी सुप्रीम कोर्ट जे आहे ते नेमकं काय निकाल देतं, जे 57 विजयी उमेदवार असतील त्यांचं भवितव्य नेमकं कसं असतं हे आता येणाऱ्याच काळात समजेल किंवा सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्यावरतीच सगळं आधारित असेल। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।